चल नमस्कार मित्रांनो. कोडारेक्समध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आजपासून चालू करत आहोत AWSची सिरीज, जिथे आपण AWS अगदी बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकणार आहोत. एकदम सगळ्या सर्व्हिस ऑलमोस्ट आपण सगळ्या सर्व्हिस कव्हर करणार आहोत. हे तुम्ही DevOpsमध्ये पण यूज करू शकता आणि जे काही इंटरेस्टेड मुलं आहेत तेही बघू शकता. जे आपण एकदम बेसिकपासून काही रिक्वायरमेंट नाही आहे बघ या सिरीजसाठी आपण ठेवलेली. ओके. तर आपण डायरेक्ट आपण वेळ न घालवता डायरेक्ट आपण चालू करूया. व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग? आपला सगळ्यात आधीचा क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग? ओके. तर आपण क्लाउड कम्प्युटिंग काय आहे हे आपण बघूया. ओके. तर क्लाउड कम्प्युटिंग बघण्याआधी तुम्हाला एक व्हाईट पेपर दाखवतो, जे की एक सेकंड ना. जेव्हा तुम्ही इथं डेफिनेशनबद्दल विचार करतात म्हणजे डेफिनेशन नेमकी कुठून बघायची आपण? तर एक NIST म्हणून एक फाउंडेशन आहे, जे की ऑथॉरिटी आहे, जे डेफिनेशन डिफाईन करण्यासाठी आपण बघतो. म्हणजे आपण इथे टाकणार गुगलवरती आणणार, तिथे टाकणार काय टाकणार? NIST क्लाउड डेफिनेशन. ओके. आपण हे ओपन करून घेऊया. बघा, हे NIST काय आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी. हे गव्हर्नमेंटनं अप्रूव्ह केलेलं प्लॅटफॉर्म आहे, जे की आपल्याला डेफिनेशन वगैरे दाखवतं. ओके. तर जेव्हा आपण याच्यावर लिंकवर क्लिक करणार, तर या कंपनीने पुन्हा एक व्हाईट पेपर पब्लिश केलेला आहे. बघा, NIST नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी. ओके. तर हे काय आहे? द NIST डेफिनेशन ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. तर NIST क्लाउड कम्प्युटिंगबद्दल काय म्हणते आपण ते बघूया. इथं सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला, की NISTला ऑथॉरिटी कोणा बनवलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे NIST कोणत्या ॲक्ट थ्रू ऑथॉरिटी बनलेली आहे, केव्हापासून बनलेली आहे, तर सगळं लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल. तर आपण डायरेक्ट बघूया आपली NISTची क्लाउड डेफिनेशन. ही जी डेफिनेशन आहे मित्रांनो, जे दिसत असेल तुम्हाला, ही क्लाउड कॉम्प्युटिंग इज अ मॉडर्न इनेबलिंग. मी इथून ही डेफिनेशन उचललेली आहे आणि आपल्या PPTमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आपण डायरेक्ट तिथं जाऊन ते चेक करू. ओके. एक सेकंड. येस. तर बघा मित्रांनो, NIST काय म्हणते? NIST म्हणते व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे आपण आधी काय करू, हे रीड करून घेऊया डेफिनेशन आणि त्याच्यानंतर त्याला ब्रेक डाऊन करून आपण त्याला अर्थ पण समजून घेऊ. ओके. तर क्लाउड क्लाउड कम्प्युटिंग इज अ मॉडेल फॉर इनेबलिंग युबिक्युशियस, कन्व्हिनियंट, ऑन डिमांड network access to shared a pool of configurable computing resources. Example काय? Networks आहे, servers आहेत, storage, applications and services that can be rapidly provisioned and released with minimal management efforts or service provider interaction. म्हणजे काय? आपण याला ब्रेकडाऊन करू आणि आपण याला समजून घेऊ. ओके. क्लाउड कम्प्युटिंग इज अ मॉडेल फॉर इनेबलिंग युबिक्युशियस म्हणजे काय? तर एका जागेवरून करता येणारं म्हणजे युबिक्युशियस. कन्व्हिनियंट म्हणजे काय? जे एकदम इझी असेल, जे आपल्याला सोपं जाईल. काय? इझी आणि सोपं एकच गोष्टी आहे. इझी आणि याचं काय? एका जागेवरून करणार, वन प्लेस. ओके. त्याच्यानंतर काय येते? ऑन डिमांड. ऑन डिमांड म्हणजे काय? जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे ऑन डिमांड. ओके. त्याच्यानंतर आहे नेटवर्क ॲक्सेस टू अ शेअर्ड पूल. नेटवर्क ॲक्सेस म्हणलेलं आहे मित्रांनो. नेटवर्क ॲक्सेस म्हणजे काय? प्रायव्हेट नेटवर्क ॲज वेल ॲज पब्लिक नेटवर्क. इथं इंटरनेट शब्द यूज केलेला आहे का? नाही. इथं शब्द यूज केलेला आहे नेटवर्क, म्हणजे प्रायव्हेट ॲज वेल ॲज पब्लिक. ओके. तर शेअर्ड पूल ऑफ कॉन्फिगरेबल कम्प्युटिंग रिसोर्सेस. शेअर्ड पूल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असलेला जो डेटा असतो त्याला आपण म्हणतो शेअर्ड पूल ऑफ. म्हणजे तुम्ही स्विमिंग पूलमध्ये बघितलेलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात पाणी असतं, आपण त्याला काय म्हणतो? पूल. पूल म्हणतो, स्विमिंग पूल. तसं इथं शेअर्ड पूल लिहिलेलं आहे. ओके. कॉन्फिगरेबल कम्प्युटिंग रिसोर्सेस. आता ह्या कॉन्फिगरेबल रिसोर्सेस कोणते आहेत हे इथे एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत, जसं की नेटवर्क्स, सर्व्हर्स,
storage, applications, and services that can be rapidly provision. रॅपिडली प्रोव्हिजन म्हणजे काय? रॅपिडली प्रोव्हिजन म्हणजे काय? तर रॅपिडली प्रोव्हिजन म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं यूज केलं आणि गरज नसल्यावर आपण ते रिलीज करून दिलं, म्हणजे आपण ती सर्व्हिस बंद केली. आपण त्याला काय म्हणतो? रॅपिडली प्रोव्हिजन अँड रिलीज विथ मिनिमल मॅनेजमेंट एफर्ट्स और सर्व्हिस प्रोव्हायडर इंटरॅक्शन. म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये आपण ही पूर्ण डेफिनेशन जर समजली तर मी त्याला एक छोट्याशा एक स्वीट अँड शॉर्टमध्ये आपण ही डेफिनेशन बनवलेली आहे. याच डेफिनेशनवरून आपण ती उचललेली आहे. तर त्याचा काय आहे ती डेफिनेशन? ओके, तर ती डेफिनेशन आहे, एक सेकंड. डेफिनेशन आहे शेअर द रिसोर्सेस ओव्हर द नेटवर्क. काय म्हणलेलं आहे? नेटवर्क म्हणजे पब्लिक ॲज वेल ॲज प्रायव्हेट. दोन्ही पण नेटवर्क म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट हे आपण दोन्ही पण म्हणू शकतो. तर याच्यात सर्व्हिस कोणते कोणते लाईज करतात, म्हणजे याच्यात कोणते कोणते शेअर कम्प्युटिंग रिसोर्सेस येतात. जसं की सर्व्हर्स येतात, स्टोरेज येतात, डेटाबेसेस येतात, नेटवर्किंग येते, स्टोरेज ॲप्लिकेशन्स येतात, कम्प्युटिंग पॉवर असते. या खूप साऱ्या गोष्टी, एवढ्याच नाही तर अजून खूप साऱ्या गोष्टी या रिसोर्सेस आणि सर्व्हिसेसमध्ये आपल्याला भेटते, जे की आपण AWSमध्ये आपण पुढं बघणारच आहोत. ओके, आता आपण नेक्स्ट बघूया क्लाउड कम्प्युटिंग. NISTचा जो फ्रेमवर्क आहे, म्हणजे एखादी कंपनी जर स्वतःला जर क्लेम करत असेल की आम्ही क्लाउड प्रोव्हाइड करतो, क्लाउड कम्प्युटिंग प्रोव्हाइड करतो, आम्ही क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, किंवा कोणाला जर कंपनी टाकायची असेल तर त्यांच्याकडे काय काय गोष्टी असल्या पाहिजे आणि काय काय नसल्या पाहिजे ते आपण बघूया. तर NIST काय म्हणते? क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस इज डिफाईन्ड बाय 5 इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स. किती? 5 इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स, 3 सर्व्हिस मॉडेल आणि 4 डिप्लॉयमेंट मॉडेल. हे त्या कंपनीकडे असले पाहिजे, जेणेकरून ते स्वतःला क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणू शकते. आता हे 5 इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स, 3 सर्व्हिस मॉडेल्स आणि 4 डिप्लॉयमेंट मॉडेल काय आहे हे आपण पुढं बघूया. एक वन बाय वन आपण सगळं बघूया. ओके, तर 5 इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? म्हणजे त्यात पहिलं येते आपलं ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस. सेकंडवर आहे आपलं बोर्ड इंटरनेट नेटवर्क ॲक्सेस, रिसोर्स पुलिंग. त्याच्यानंतर आहे रॅपिड इलास्टिसिटी, आणि त्याच्यानंतर आहे फाय नंबरचं मेजर्ड सर्व्हिस. आता हे वन बाय वन आपण हे ब्रेकडाऊन करून सगळं बघून घेऊया. ओके, तर ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस समजण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल. ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस समजण्यासाठी आपल्याला IT आणि नॉन IT इन्व्हायरमेंटबद्दल आपल्याला जाणून घ्यावं लागेल, जे की मी तुम्हाला सांगतो पुढं. ओके, तर नॉन IT इन्व्हायरमेंट आणि IT इन्व्हायरमेंट म्हणजे ट्रेडिशनल IT इन्व्हायरमेंट आणि नॉन IT इन्व्हायरमेंट म्हणजे काय, मी ते तुम्हाला समजणार या डायग्राममध्ये. डायग्राम बघून बिलकुल घाबरायचं नाही आहे. ओके, तर समजा तुम्ही एक कंपनीमध्ये काम करतात. XYZ कंपनी तुमची, XYZ तुमची कंपनी आहे, तिथं बसून तुम्ही काम करताय, म्हणजे तुम्ही कोणाला कस्टमर. तुम्हाला काय करायचं आहे? कोणत्या तरी XYZ AWSकडून, आपण AWS एक्झाम्पल घेऊ. AWSकडून तुम्हाला काय करायचं आहे? एक EC2 सर्व्हर घ्यायचं आहे. आपल्याला वापरण्यासाठी EC2 सर्व्हर पाहिजे. ओके, तर तुम्ही काय करणार? बाय फोन किंवा ईमेलनं तुम्ही त्या मॅनेजरला कनेक्ट करणार की आम्हाला XYZ हे या रिक्वायरमेंटचं सर्व्हर पाहिजे आहे, तुमच्याकडे आहे तर आम्हाला कळवा आणि ते आम्हाला लॉन्च करून द्या, जेणेकरून आम्ही ते यूज करू शकतो. ओके, मग तुम्ही ते रिक्वायरमेंट त्यांना पाठवल्या, ते रिक्वायरमेंट ते रिक्वायरमेंट करतील. कस्टमरच्या काय रिक्वायरमेंट आहेत ते पूर्ण चेक होईल. जे काही रिक्वायरमेंट आहे जर त्या तुमच्याकडे आहे तर ते काय करतील? जर ते त्यांच्या सर्व्हरमध्ये ह्या सगळ्या रिक्वायरमेंट प्रोव्हाइड करू शकतात तर ते काय करतात? येस म्हणजे त्यांच्याकडे आहे. ओके, मग ते इंजिनियरला सांगता की या गोष्टी त्यांना पाहिजे, तू तसं त्यांना करून दे. ओके, तर नेक्स्ट काय होतं? हे काय करतं? इथं जातं आणि हे सगळं बनल्यानंतर त्याच्या टेस्टिंग वगैरे असतात किंवा डॉक्युमेंटेशन असतं. हे सगळं करून मग आपल्याला कस्टमरला परत कळवता की तुमचं असं असं सर्व रेडी झालेलं आहे. ओके, तर या गोष्टी होण्यासाठी दोन हे असतात. जर त्यांच्याकडे सर्व्हर आहे तर ते लॉन्च करतात, जसं की मी तुम्हाला सांगितलं.
जर त्यांच्याकडे ते रिसोर्सेस नाही आहे, तर मग काय? तर मग काय होतं, ते एक थर्ड पर्सनला सांगतात, की तू मला या गोष्टी अरेंज करून दे. अरेंज केल्यानंतर त्या गोष्टी अप्रूव्ह होतात, टेस्टिंग होते त्याच्यावर आणि त्याच्यानंतर ते सेटअप केले जाते आपल्या डेटा सेंटरमध्ये आणि नंतर कस्टमरला ते सांगितलं जातं, की तुमचं असं-असं सर्व रेडी झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, की या गोष्टींना कंप्लीट व्हायला किती दिवस लागत असतील? याला मिनिमम आपल्याला 30 दिवस लागतात आणि मॅक्झिमम 45 डेज. याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतात. मी तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया सांगतोय. ओके. तर याच्यात ह्युमन इंटरॅक्शन खूप जास्त आहे मित्रांनो. ओके. ह्युमन इंटरॅक्शन म्हणजे एका ह्युमननं दुसऱ्या ह्युमनला बोललेलं म्हणजे असं खूप साऱ्या गोष्टी, त्या गोष्टी लेंदी प्रोसेस प्रोव्हाइड करतात. जेव्हा तुम्ही ईमेल करता यांना, तर ते ईमेलचं रिव्हर्ट बॅक करायला 4-5 दिवस लागतात. त्यांच्याकडे खूप मोठे ईमेल असतात. ते तुम्हाला रिव्हर्ट करायला 4-5 दिवस जातात. मग ते 4-5 दिवस गेल्यानंतर ते परत डॉक्युमेंटेशन करतात. परत अवेलेबिलिटी चेक करतात त्यांची. मग परत डॉक्युमेंटेशन करतात. परत ते डेटा सेंटरमध्ये चेक करतात. परत डॉक्युमेंटेशन करतात. असं करून हे खूप सारे दिवस जातात आणि याला 30 ते 35 दिवस आपल्याला लागतात. ओके. तर हे 30 ते 35 दिवस तुम्हाला काय वाटतं, हे ऑन डिमांड आहे का? म्हणजे जर तुम्ही मागितलं आणि त्यांनी इन्स्टंट तुम्हाला त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या का? नाही केल्या. जसं पाहिजे तसं केलं का? नाही केलं. आणि हे खूप कॉस्टली आहे. खूप पैसे लागतात त्या गोष्टीला आणि टाईम पण खूप जास्त वाया जातो. तर याच्यासाठी नवीन काय आलेलं आहे आपल्याकडे? क्लाउड एन्व्हायर्नमेंट आलेलं आहे. क्लाउड एन्व्हायर्नमेंट म्हणजे ऑटोमेशन इन ॲक्शन. जसं की मी तुम्हाला सांगतो आता. त्याच्या कंपॅरिझनमध्ये आता तुम्ही काय, हे तुम्ही आहे, जे की तुम्ही एक 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 XYZ कंपनीमध्ये काम करतात आणि यांना एक EC2 सर्व्हर लॉन्च करायचं आहे. इथं लिहिलेलं आहे बघा. लॉन्च ॲप EC2 इन्स्टॉल. आता याला EC2 इन्स्टॉल लॉन्च करायचं आहे. यानं अकाउंट क्रिएट केला AWSवरती आणि AWSवरती अकाउंट क्रिएट केल्यानंतर यांनी काय केलं आहे, कन्सोलला साइन इन केलं आहे. ज्यांना कन्सोल माहीत नाही आहे, त्यांना पुढं माहीत होऊन जाईल, की AWSचं कन्सोल काय असते, टर्मिनल काय असते, हे सगळ्या गोष्टी कळून जाईल. फक्त आता हे पण तुमचं हे जे आयडिया आहे, याबद्दल तुम्ही बघून घ्या. ओके. तर हे कनेक्ट करतील, अकाउंट बनवतील आणि त्यांना जे पाहिजे ते डायरेक्टली ते चूज करू शकतात. लाईक त्यांना EC2चा इन्स्टन्स पाहिजे किंवा स्टोरेजसाठी बकेट पाहिजे किंवा त्यांना डेटाबेस पाहिजे किंवा नेटवर्किंगसाठी VPC वगैरे काही पाहिजे, नाहीतर सिक्युरिटीसाठी IAM युजर वगैरे पाहिजे. तर याच्यात काय आहे, ह्युमन इंटरॅक्शन आहे का? नाही, याच्यात ह्युमन इंटरॅक्शन नाही आहे. बिलकुल ह्युमन इंटरॅक्शन नाही आहे. इथं एक माणूस बसलेला आहे. एक माणूस या गोष्टी डायरेक्टली त्याच्या हिशोबानं ते यूज करू शकतो आणि त्यांच्या कंपनीला प्रोव्हाइड करू शकतो. आता यानं काय केलं आहे, कन्सोलवरती लॉग इन केलं आहे आणि सर्व्हिस रेडी व्हायला विथिन अ सेकंड या गोष्टी रेडी होऊन जातात. त्यानं ते त्याची रिक्वायरमेंट पुट केली आणि त्या गोष्टी क्रिएट झाल्या आणि तो डायरेक्टली याच्यावरती वर्क करू शकतो. विथिन अ सेकंड तो या गोष्टी करू शकतो. तर याला किती मिनिट लागतात किंवा किती वेळ जातो, तुम्ही गेस करू शकता ना? तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे आपलं सगळं काम होतं लेस दॅन अ मिनिट. हे सगळं आपलं काम होतं 1 मिनिटच्या आतमध्ये. आता हे तुम्हाला अवघड वाटत असेल, पण ते कसं होणार आहे 1 मिनिटाच्या आत, मी ते तुम्हाला पूर्ण शिकवणार आहे पुढं. ओके. तर आपण पुढं बघूया. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. जे की तुम्हाला इथं दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि त्या गोष्टीवर आपण बघूया आता. कारण की हा व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके. बाय बाय.